हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. खरं तर खूप दिवसानंतर आज माझा व्हिडिओ येतो आहे. मी आज डीमार्टला गेलेले. खरं तर व्हिडिओ बनवण्याचं असं काहीच नक्की नव्हतं, पण तुम्हाला माहिती आहे आता उन्हाळा सुरू झालेला आहे. तर उन्हाळ्यात ह्या समर सीझनमध्ये डीमार्टमध्ये काय काय स्पेशल आलेलं आहे ते तुमच्यासोबत शेअर करूया म्हटलं. तिथेच बाजूला इथे इंडक्शनचा जो स्टॉक आहे डीमार्टमधला तो सुद्धा संपलेला आहे. आम्ही इथे इंडक्शन बघण्यासाठी सुद्धा आलेलो होतो, पण बघा इथे स्टॉक संपलेला आहे इंडक्शनचा. तर म्हटलं चला आपण ज्या काही समर स्पेशल ज्या काही गोष्टी आलेल्या आहे डीमार्टमध्ये त्याच कवर करूया. आणि मला थोडंफार अशा काही क्रॉकरीज दिसल्या, त्याचं पण मी इथे व्हिडिओ घेतलेला आहे. तर ह्या नेहमीच डीमार्टमध्ये काही ना काही नवीन नवीन कलेक्शन येतं क्रॉकरीचं पण. तर असं बऱ्यापैकी असे छान बोल होते, काही सिरॅमिकचे बोल होते, काही असे फायबरचे होते, प्लेट्स होत्या, ट्रे होते. हे बघा हे सिरॅमिकचे बोल आहेत. छान डिझाईनमध्ये होते, छोट्या साईजमध्ये, मोठ्या साईजमध्ये. त्यानंतर बघा तुम्हाला दिसतच असेल अशा प्लेट्स पण होत्या 29 रुपीजला, मस्त वाटतात. त्यानंतर असे काही बोल होते, नंतर प्लेट्स होत्या मोठ्या साईजच्या, सर्विंग प्लेट्स होत्या अशा बघा. ह्यातली एक माझ्याकडे मी घेतली आहे. तर अशा प्लेट्स होत्या. दरवेळेला इथे काही ना काही वेगळं डिझाईन, वेगळं कलेक्शन बघायला मिळतंच. ह्या बघा किती सुंदर आहे 19 रुपीजला. तुम्ही डायनिंग टेबलवर पण ठेवू शकता. ह्यामध्ये जर तुम्हाला काही बिस्किट वगैरे द्यायचं असेल तर ह्यामध्ये तुम्ही देऊ शकता, म्हणजे तसा पण वापर करू शकता. ही बघा सेम त्याच प्रकारे आहे, पण मोठ्या साईजमध्ये आहे 29 रुपीजला. आणि काही जास्त महाग नाही आहे, मस्त आहे, क्वालिटी वाईज पण खूप छान आहे. त्यानंतर अशा काही प्लेट्स आहे, याचा तुम्ही ट्रे म्हणून सुद्धा वापर करू शकता. बघा कलर पण आहे, हे 39 रुपीजला होते. त्यानंतर इथे काही ट्रे आहे, काही अजून प्लेट्स आहेत, बघू शकता इथे तुम्ही, छान डिझाईन आहे. त्यानंतर परत हे काही सिरामिकचेच बोल होते. इथे मला छान वेगळं वाटलं, काहीतरी नवीन आलेलं आहे डीमार्टमध्ये. बघा हा ड्रायफ्रूट्सचा ट्रे आहे, खूप सुंदर आहे, एकदम युनिक वाटते. जर तुमच्याकडे जर काही गेस्ट वगैरे येत असतील तर तुम्ही असं ड्रायफ्रूट्स ठेवू शकता त्यामध्ये, आणि खूप सुंदर दिसतं, दिसायला पण खूप छान आहे, क्वालिटी पण खूप छान होती. इथे मी बॉक्स ओपन करत होते पण तो ओपनच नव्हता होत लवकर. तर हे बघा ओपन झाला आहे. आणि अशा प्रकारे काही ट्रे आहे. कलर पण बघा किती सुंदर आहे, बघू शकता असा आहे. खूप मस्त होता. प्राईस पण काही जास्त नाही आहे, क्वालिटी पण एकदम बेस्ट आहे. प्राईस याची मी तुम्हाला सांगते. तर ह्या ड्रायफ्रूट ट्रेची प्राईस होती 199 रुपीज, म्हणजेच 200 रुपयाला ट्रे होता हा. खूप मस्त आहे. तुम्हाला जर आवडला असेल, व्हिडिओमध्ये बघितला असेल तुम्ही, तर नक्की घ्याल. इथे काही कंटेनर आहे ग्लासचे, म्हणजेच काचेचे काही अशा बरण्या आहेत, म्हणजेच त्याला कवर्ड लीड असलेल्या. त्यानंतर बाजूला मोठ्या साईजमध्ये पण आहे बघा. ह्या मिठाच्या बॉटल्स आहेत, वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आलेल्या आहे. प्राईस सगळ्यांची वेगवेगळी आहे, तुम्हाला इथे लागलेली दिसते आहे वरती 79 रुपीज वगैरे, 100 रुपीज, 83 रुपीज अशी काहीशी होती वाटते. तिकडे ऑइल बॉटल्स आहेत. त्यानंतर इकडे परत काही प्लेट्स आहेत. ह्या बघा अशा काही प्लेट्स आहेत. इथे आपण आपल्या मुलांसाठी घेऊ शकतो या अशा. ह्यामध्ये एका साईडला सॉस वगैरे ठेवू शकतो, नंतर काही पराठा वगैरे देऊ शकतो त्यांना त्यात. त्यानंतर ह्या सिरॅमिकच्या प्लेट्स आहेत. परत ह्या त्याच प्लेट आहे ज्या मी मगा तुम्हाला दाखवलेल्या, त्याच सेम प्लेट आहेत इथे सुद्धा. तर असे वेगवेगळे छान असं क्रॉकरी कलेक्शन आहे डीमार्टला आलेलं. इथे बघू शकता तुम्ही, इथे पण आहे त्याच टाईप वेगळ्या डिझाईनमध्ये, वेगळ्या याच्यामध्ये प्लेट. त्यानंतर हे पण मला एक छान असं वेगळं वाटलं, आणि बहुतेक हे आपण डायनिंग टेबलवर यूज करण्यासाठी आहे बहुतेक. तर ह्याच्यामध्ये पण म्हणजे साईज होती अवेलेबल, छोट्या साईजमध्ये, मोठ्या साईजमध्ये होत्या त्या प्लेट्स. त्यानंतर इथे परत काही ग्लासचे जार आहेत, कंटेनर आहेत, बघू शकता. वरती पण आहे वेगळी डिझाईन, खाली वेगळ्या डिझाईनमध्ये आहे. ह्या सेम तेच कंटेनर आहे ग्लासचे. तर असं वेगवेगळं, काही सेम काही वेगळं असं डीमार्टमध्ये कलेक्शन आहे. क्रॉकरीचं कलेक्शन आहे, बघू शकता वरती. परत आता उन्हाळा स्पेशल म्हणजे समर स्पेशल हे बघा, ग्लासेस आलेले आहेत ज्यूसचे, लेमन सेट म्हणू शकतो आपण याला. तर असे वेगवेगळे काचेचे ग्लास आहेत. 6 ग्लासचा सेट आहे हा. आणि इथे परत काही ग्लासचेच म्हणजे काचेचेच असे बोल आहेत बघा. डिझाईन किती सुंदर आहे, खूप मस्त आहे. 79 रुपीज, 55 रुपीज असे वेगवेगळे प्राईज आहे. ह्या छोट्या छोट्या काचेच्याच अशा वाट्या आहेत मस्त. त्यानंतर इथे परत लेमन सेटच आहे, म्हणजेच काचेचे ग्लासचा सेट आहे. हा थोडा वेगळ्या डिझाईनमध्ये आहे. तर अशा आहे बघा. इथे परत आहे अशा वेगळ्या डिझाईनमध्ये लेमन सेट. तर अशा प्रकारे समर स्पेशल कलेक्शन आलेलं आहे डीमार्टमध्ये. इथे पण आहे 99 रुपीजला ग्लासचा सेट. हा सिम्पल आहे पण छान आहे, बघू शकता तुम्ही. तर आता आपण उन्हाळा आला की सरबत, ज्यूस करतोच, तर लागतातच आपल्याला काचेचे ग्लासेस.
तर असं असं काही वेगवेगळं कलेक्शन आलेलं आहे डीमार्टमध्ये. तर त्यानंतर पुढे इथे काही कप आहेत, म्हणजेच काचेमध्येच कप आहेत. त्यानंतर वरती जे कप दिसत आहेत ते आपले रेग्युलरचे कप आहेत. इथे काही कॉफी मग पण होते, वेगवेगळ्या साईजमध्ये होते, वेगवेगळ्या डिझाईनमध्ये होते आणि प्राईस पण वेगवेगळी होती. इथे हा ताई स्टॉक आलेला असेल तर त्या लावत होत्या, त्यामुळे मला इथून जवळून व्हिडिओ काही घेता आला नाही. त्यानंतर इथे आता मी सांगितलं आहे समर स्पेशल, तर इथे ज्यूसचे ग्लासेस पण आहे बघा. ज्याला हँडल असतं ते हँडलवाले ज्यूसचे ग्लास. कुल्फी मेकर आलेला आहे 27 रुपीजला पर पीस असं कुल्फी मेकर आहे बघा. ह्याच्यामध्ये आपण कुल्फी बनवू शकतो घरच्या घरी. बॉटल्स आलेल्या आहेत वेगवेगळ्या साईजमध्ये बॉटल आहे. त्यानंतर समोर बघा वरती ग्लास जार आहे आणि त्याला अटॅच लीड असलेले स्ट्रॉसुद्धा आहेत, बघू शकता तुम्ही. ह्यामध्ये तुम्ही कोल्ड कॉफी किंवा ज्यूस, शेक असं सुद्धा घेऊ शकता किंवा स्मूदी वगैरे अशा प्रकारे. त्यानंतर परत अशा काही रेग्युलरच्या बॉटल्स आहेत, बघू शकता 50 रुपीजला. अशा काहीशा अशा बॉटल आहे, वेगवेगळी डिझाईन आहे, वेगवेगळ्या कलर्समध्ये आलेल्या आहे, प्लास्टिकमध्ये. पण शक्यतोवर प्लास्टिकचं अवॉइडच करायला पाहिजे, शक्यतोवर स्टीलच्याच बॉटल घ्यायला हव्यात. त्यानंतर इथे परत कुल्फी मेकर आहे, बघू शकता. इथे कवर्ड आहे, याला छानवरती कव्हर पण आहे, म्हणजे कुल्फी सेट केल्यानंतर तुम्ही असे कव्हर पण लावू शकता, त्यामुळे आईस असं सगळं जमा होत नाही, आईस बाहेरच राहतं. आणि याची प्राईस होती 129 रुपीज. त्यानंतर हा एक सिंगलच पीस होता इथे, जो थोडा वेगळा होता, हार्ट शेपमध्ये. आईस ट्रे आहे आणि हे पण कवर्ड आईस ट्रे आहे, म्हणजेच असं आपण बर्फ बाहेरच राहतं, अतिरिक्त जे फ्रीजरचं बर्फ आहे ते पडत नाही. आणि त्याची प्राईज इथे आहेच वरती बघा, 79 रुपीजला आहे, तर तुम्ही हे घेऊ शकता. त्यानंतर मी हे तुम्हाला सांगितलं होतं जे की ग्लास आलेले आहेत ज्यूसचे, तर हे मोठ्या साईजमध्ये आहे, जसं की ज्यांचं काही बिझनेस वगैरे असेल तर त्यांच्याकडे हे असतात. म्हणजेच बाहेर बघा आपण उसाचा रस घेतो, तर हे असे मोठ्या साईजमध्ये बाहेरच असतात, आपण घरच्यासाठी तर काही एवढे मोठ्या साईजमध्ये घेत नाही. बॉटल आहेत इथे खाली बघा काचेच्या. त्यानंतर पुढे ह्या सेम त्याच बॉटल आहेत, म्हणजेच जार आहेत, बघू शकता. ह्याच्यामध्ये तुम्ही कॉफी पण करू शकता, कोल्ड कॉफी किंवा मग काही स्मूदी, शेक वगैरे असं काही केलं असेल ते त्याच्यामध्ये तुम्ही घेऊ शकता. तर असं जेवढं मला कवर करता आलं, थोडक्यातच, जास्त मोठा व्हिडिओ नाही आहे, थोडासाच मी व्हिडिओ घेतलेला आहे. खरं तर गर्दी पण खूप होती डीमार्टला, आणि आम्हाला पण इंडक्शन घ्यायला आम्ही आलेलो होतो, पण आम्हाला इंडक्शन मिळालं नाही आणि आम्ही दुसरंच काही घेतलं. तर असो, चला, असा छोटासा व्हिडिओ होता. तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कॉमेंट्स करा. चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करा. बाय.